नमस्कार फ्रेंड्स, वर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज करणार आहे समोसे। समोस्यासाठी हे मी बटाटे उकडून घेतलेला आहे। बटाट्यातील साल काढून हे बटाटे मॅश करून घेतलेला आहे। आता आपण एका टोपल्यामध्ये 2 वाट्या मैदा घ्यायचे, त्याच्यामध्ये ओवा असं क्रश करून टाकायचा आणि वरतून टाकायचं थोडंसं मीठ आणि मोहनासाठी 4 चमचे तेल। हे पहा, 4 चमचे तेल असेल। हे छान मिक्स करून घ्यायचं पिठाला। पिठाचा असा गोळा होईल असं तेल टाकायचं। आता याच्यामध्ये थंड पाणी टाकून छान घट्ट मळून घ्यायचं। घट्टसर मळलं की आपले समोसे छान होतात। हे पहा, असं घट्ट मळून घेतल्यानंतर याला आपण थोडंसं 15 ते 20 मिनिट कपडा टाकून ठेवायचं आहे, असं झाकून। आता एक लसूण, 5 हिरव्या मिरच्या आणि मीठ, कोथिंबीर हे सर्व मिक्स करून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये। एकदम मोठंच वाटायचं आहे, बारीक करायची गरज नाही। हे पहा अशा प्रकारे। आता कढईमध्ये तेल टाकूया। याच्यामध्ये टाकायचं जिरे, मोहरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा जो वाटलेला होता तो पण या तेलातच टाकायचं आहे। आता हे छान तळून झाल्यानंतर वरतून मीठ आणि हळद टाकून मिक्स करून घेऊया आणि कढीपत्त्याचे पण पानं टाकायचे आहे आपल्याला। हे पहा, कढीपत्ता पण टाकून घेऊया। याच्यात टाकायचे वाटाणे थोडंसं परतलं की याच्यात बटाटे टाकून भाजी मस्त गरम करून घ्यायची आणि याच्यावर हिरवी कोथिंबीर मस्त बारीक चिरून टाकायची। हे बघा किती सुंदर दिसते आपली भाजी। हे भाजी आता समोसे करण्यासाठी तयार आहे। आता ह्या भाजीला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। हे गॅस बंद करून मी कढई काढून घेते आणि थंड झाल्यानंतर थोडीशी मिक्स करून घेतलेली आहे। हे पहा किती छान झालेली भाजी। आता पीठ थोडंसं मऊ करून घ्यायचं आणखीन एक वेळेस आणि याचे छोटे छोटे गोळे बनवून समोसे करण्यासाठी लाटी करून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, असे छोटे छोटे गोळे आपल्याला जसे आकाराचे करायचे तसे करू शकता। आता हे लाटी बुक केलेले आहे मी। असं लांबट आकाराची लाटी करून घ्यायचं एकदम। हे बघा, अशी गोल करायची नाही आणि साईडनं एका लाटीचे 2 भाग करून साईडनं पाणी लावून हे मस्त मेहंदीच्या कोणासारखं कोन करून घ्यायचं आहे। हे पहा अशा प्रकारे आणि मस्त एकदम व्यवस्थित दाबून चिकटवून घ्यायचं आहे ते, कारण आपले समोसे फुटणार नाहीत। पाणी लावायला विसरू नका साईडनी। आणि मस्त भाजी भरली मध्ये की अजून थोडंसं कढईने पाणी लावून ते चिकटवून घ्यायचं आहे। एका साईडनं थोडंसं दुमडून चिकटवलं की समोस्याला आकार छान येतो। हे पहा अशा प्रकारे समोसा व्यवस्थित चिकटवून घेतलं की तेलात टाकलं की नाही फुटणार। हे बघा अशा प्रकारे आता सर्व समोसे करून घेते मी। हे बघा, समोसे झालेत आपले। हे आता मध्यम गॅसवर तळून घ्यायचं आहे। एकदम कडकडीत तेल गरम करायचे नाही। मध्यम गॅसवर छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं आहे एकदम। हे बघा, लालसर कलर आल्यानंतरच आपल्याला समोसे काढायचे, तेव्हा छान होतील खुसखुशीत आपले समोसे। हे बघा खाण्यासाठी तयार आहेत। किती छान समोसे झालेले आहेत। माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि फेसबुक पेजला फॉलोही करा। चला तर मग, बाय बाय।